ओंकार वेलफेअर फाउंडेशन यांच्या पुढाकाराने महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर शहरातील पहिले महिला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. महिला दुर्बल आहेत, त्यांचा HB नेहमी कमी असतो, हा लोकापवाद कमी करण्यासाठी आणि स्त्रियांना रक्तदानाचं महत्त्व समजण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक आरोग्य कार्यकर्ते धनंजय पाडळकर यांनी यासाठी सक्रिय पुढाकार घेतला होता. दुर्दैवाने 1 मार्चला त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांना या शिबिराद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी मंदिर या ठिकाणी महालक्ष्मी रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर उत्साहात संपन्न झालं. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी करून HB आणि वजन तपासून रक्तदानास परवानगी देण्यात येत होती. रक्तदान केलेल्या प्रत्येक महिलेला कोल्हापुरी फेटा, नथ आणि ढाल तलवार घेऊन सेल्फी काढण्यासाठी कोल्हापूरची रणरागिणी हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. रक्तदान शिबिरात 250हून जास्त महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये 53 महिला रक्तदानासाठी पात्र ठरल्या. शिबिर यशस्वी होण्यासाठी मैत्री दिंडी, आदिशक्ती महिला समूह, जीवनदाता, मर्दानी खेळ, मुंबईचे आभास पाटील, धनंजय नामजोशी, गांधी विचार मंचचे अध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक TK सरगर, महालक्ष्मी रक्तपेढीचे सेवक, ओंकार वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक यांनी परिश्रम घेतले. शिबिरात उपाध्यक्ष रमेश साळुंके, संचालक शिवराज पाटील, मंगेश मंडलिक, अजित सरनाईक, अमित घोरपडे, रामेश्वरी मोरे, सचिव ओंकार मोरे, शस्त्र अभ्यासक मर्दानी खेळचे विनोद साळुंके, सुकुमार साळुंके, आदित्य भापकर, यश दाभोळे, सुचिता पाटील, अपूर्वा साळुंके, रुपाली कुलकर्णी आणि फाउंडेशनचे इतर सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास गोकुळ दूध संघाचे डॉक्टर चेतन नरके, सामाजिक कार्यकर्ते लाला गायकवाड या मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केलं.